Hello student, welcome all of you in this YouTube channel MST CET Physics. आज आपण पाहणार आहोत इंटरफरन्स. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंटरफरन्सचे टाइप पाहिले. एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आणि ते दोन्ही इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी असणारा पाथ डिफरन्स आणि असणारी फेज डिफरन्स हे टॉपिक अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहे की इंटरफरन्स पॅटर्न कसा तयार होतो आणि एक आपण एक्सपेरिमेंट पाहणार आहे. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहण्याच्या अगोदर आपण पाहिलं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न जर असेल तर दोन वेव्ज ह्या इन फेजमध्ये सुपर इम्पोज झाल्या पाहिजेत. आणि जर आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर दोन वेव्ज ह्या आउट ऑफ फेजमध्ये सुपर इम्पोज झाल्या पाहिजेत. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो त्यावेळेस रिझल्टंट इंटेन्सिटी इन्क्रीज होते आणि ज्यावेळेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो त्यावेळेस रिझल्टंट इंटेन्सिटी डिक्रीज होते. हे आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण सुरुवातीला पाहूया की वॉटर वेव्ज कशा इंटरफरन्स पॅटर्न तयार करतात. आणि इंटरफरन्स पॅटर्न तयार करण्यासाठी एक बेसिक कंडिशन अशी आहे की एकतर दोन किंवा दोनपेक्षा वेव्ज असल्या पाहिजेत. सिंगल वेव्ज असेल तर इंटरफरन्स पॅटर्न तयार होत नाही. आणि त्या जर दोन वेव्ज असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्ज असतील तर त्या सगळ्या वेव्ज ह्या कोहेरंट सोर्सपासून आलेल्या असल्या पाहिजेत. कोहेरंट सोर्सेस कोणाला म्हणायचं तर हॅविंग सेम फ्रिक्वेन्सी आणि हॅविंग सेम ॲम्प्लिट्यूड ह्याला आपण म्हणणार आहोत कोहेरंट सोर्सेस. आणि जर दोन कोहेरंट सोर्सेसमधून वेव्ज आल्या तर आणि तरच ते इंटरफरन्स पॅटर्न तयार करतात. तर आपण सुरुवातीला पाहूया की वॉटर वेव्ज इंटरफरन्स पॅटर्न कशा तयार करतात. की जसं तुम्ही डायग्रॅममध्ये पाहू शकता की आपल्याला S1 अँड S2 हे दोन सपोज आपण काय म्हणूया की एक फ्लॅट सरफेस आहे पाण्याचा, शांत सरफेस आहे पाण्याचा आणि त्याच्यावरती आपण आपल्या दोन हातानं प्रेस करतोय. ठीक आहे. S1 आणि S2 हे दोन हात आहेत. ठीक आहे. S1 हा पॉईंट आहे आणि S2 हा पॉईंट. ह्या दोन्ही हातानं आपण पाण्याच्या सरफेसला प्रेस करतोय. ज्यावेळेस आपण प्रेस करणार आहे त्यावेळेस ते दोन पॉईंट वॉटर वेव्ज तयार करायला सुरुवात करणार आहेत. जसं की आपण ह्या डायग्रॅममध्ये पाहू शकतो की S1 अँड S2 हे दोन सोर्सेस दिलेत आणि ह्या दोन सोर्सना आपण काय करतोय पाण्याचा सरफेस आहे तो प्रेस करतोय. ज्यावेळेस आपण तो सरफेस प्रेस करणार आहे तो सरफेस काय करणार आहे ते दोन पॉईंट काय करणार आहेत वॉटर वेव्हलेट्स तयार करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये दोन वॉटर वेव्हलेट्स तुम्हाला दिसत आहेत. इथं डायग्रॅम आहे. ह्या डायग्रॅममध्ये जो ब्ल्यू कलरचा जो पॉईंट दिलेला आहे तो आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आणि जो रेड कलरचा पॉईंट दिलेला आहे तो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. ओके. आता काय होतंय की इथं दोन प्रकारच्या लाईन्स आहेत. एक आहे कंटिन्युअस लाईन, इथं पाहू शकता हे आहे कंटिन्युअस लाईन आणि त्याच्यानंतर दुसरी आहे डॉटेड लाईन. आता ज्यावेळेस आपण कंटिन्युअस लाईनला कन्सिडर करूया ॲज ए क्रेस्ट आणि जी डॉटेड लाईन आहे त्याला आपण कन्सिडर करूया ॲज ए ट्रफ. आपल्याला माहिती आहे क्रेस्ट म्हणजे कोण तर ज्यावेळेस आपण वेव्ज पाहतो त्यावेळेस हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपण म्हणतो क्रेस्ट. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे हा जो पार्ट आहे ह्याला आपण म्हणतो ट्रफ. तर हा जो सोर्स S1
आणि S2 ह्या दोन सोर्सनं ज्या वॉटर वेव्स तयार केल्यात तर कंटिन्युअस लाईन इंडिकेट करणार आहे क्रेस्ट अँड डॉटेड लाईन इंडिकेट करणार आहे ट्रफ. आता ज्यावेळेस ह्या वेव्स प्रोपॅगेट होणार आहेत, ओके, आपण प्रेस केल्यानंतर वॉटर वेव्स काय होणार आहेत, प्रोपॅगेट होणार आहेत इन ऑल डायरेक्शन्स, सगळ्या डायरेक्शनला काय होणार आहेत, त्या प्रोपॅगेट होणार आहेत 2 डायमेन्शनली. आणि मग तुम्ही पाहू शकता की इथं पहिल्यांदा कंटिन्युअस लाईन, त्याच्यानंतर डॉटेड लाईन, त्याच्यानंतर परत कंटिन्युअस लाईन, परत त्याच्यानंतर डॉटेड लाईन, परत त्याच्यानंतर कंटिन्युअस लाईन, म्हणजे काय होत आहेत, अल्टरनेट क्रेस्ट ट्रफ तयार होत आहेत. आणि तसंच S1 ह्या सोर्सचे सुद्धा कंटिन्युअस लाईन, त्याच्यानंतर परत डॉटेड लाईन, परत कंटिन्युअस लाईन आणि परत डॉटेड लाईन, अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ तयार होत आहेत. ओके, आता आपण पाहूया की ज्यावेळेस क्रेस्टवरती क्रेस्ट इन्सिडंट होतात त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला मॅक्झिमम मिळते. क्रेस्टवरती क्रेस्ट इन्सिडंट झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया ही एक वेव्ज आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी वेव्ज आहे. तर ह्या दोन वेव्ज काय झाल्यात तर इन फेजमध्ये एकत्र आल्यात, म्हणजे क्रेस्टवरती क्रेस्ट आलेला आहे आणि ट्रफवरती ट्रफ आलेला आहे. तर रिझल्टंट वेव्ह आपल्याला माहिती आहे, अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहिलं, रिझल्टंट जी ॲम्प्लिट्यूड आहे ती रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला मॅक्झिमम मिळते. मग इथं ज्यावेळेस डॉटेड लाईनवरती डॉटेड लाईन आलेले आणि कंटिन्युअस लाईनवरती कंटिन्युअस लाईन आलेले, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार आहे. आणि मग तुम्ही पाहू शकता इथं जे ब्ल्यू कलरचे आपल्याला दिलेले आहेत स्पॉट, हे जर ब्ल्यू कलरचे स्पॉट आपण ऑब्झर्व केले तर आपल्या लक्षात येते की एकतर कंटिन्युअस लाईनवरती कंटिन्युअस लाईन आलेले आहे आणि डॉटेड लाईनवरती डॉटेड लाईन आलेले, म्हणजे जो ब्ल्यू कलरचा स्पॉट आहे त्या पॉईंटपाशी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार झालेला आहे. आणि जर आपण रेड कलरचा स्पॉट जर ऑब्झर्व केला तर कंटिन्युअस लाईनवरती डॉटेड लाईन इन्सिडंट झालेले, कंटिन्युअस लाईनवरती डॉटेड लाईन इन्सिडंट झालेले, कंटिन्युअस लाईन इंडिकेट करते क्रेस्ट आणि जी डॉटेड लाईन आहे ती इंडिकेट करते ट्रफ. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी कंटिन्युअस लाईनवरती डॉटेड लाईन इन्सिडंट होणारे तो पार्ट म्हणजे असणारे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आणि जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे ह्या पद्धतीनं जर क्रेस्टवरती ट्रफ इन्सिडंट झाला तर तयार होणारे डिस्ट्रक्टिव्ह आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असणारे 0. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सरफेस ऑफ द वॉटरवरती क्रेस्ट ट्रफ आणि इंटरफरन्स पॅटर्न तयार झालेला ऑब्झर्व होतो. आणि तुम्ही हा एक्सपेरिमेंट करूही शकता. तर हाच एक्सपेरिमेंट आपल्याला लाईटच्या बाबतीमध्ये पाहायचा आहे. हे तर आपण पाहिलं वॉटर वेव्ससाठी. मग लाईटसाठी जो थॉमस यंग्स हा जो सायंटिस्ट आहे, ह्या सायंटिस्टनं लाईटला कन्सिडर केलेला आहे वेव्स, आणि जो एक्सपेरिमेंट केलेला आहे त्या एक्सपेरिमेंटला आपण म्हणणार आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि तो एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. ओके, हा जो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, हा यंग्स डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट हा थॉमस यंग ह्या सायंटिस्टनं परफॉर्म केला आणि तो 1801 च्या आसपास तो 1801ला तो परफॉर्म केला. आता हा एक्सपेरिमेंट तयार करण्यासाठी किंवा एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी थॉमस यंग्सनं एक सोर्स घेतलेला आहे, एक सिंगल सोर्स, आणि तो दाखवलेला आहे यस यानं. त्याच्यानंतर सोर्स नंतर एक घेतलेले आहे कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो, कारण ज्या वेळेस
ह्या कॉन्व्हेक्स लेन्सवरती हे रेज इन्सिडंट होतात, त्यावेळेस ह्या लेन्समधून ज्यावेळेस रेज रिफ्रॅक्ट होणार आहेत त्यावेळेस ते एकमेकांना पॅरलल असतात. ओके, पॅरलल असतात. आणि जर पॅरलल इन्सिडंट झाले, जर ते उलट दिशेनं म्हणजे पॅरलल इन्सिडंट झाले तर ते एका पॉईंटवरती ही लेन्स काय करते, ह्या रेजला एकत्र आणते. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतो आणि कॉन्केव्ह लेन्सला आपण डायव्हर्जिंग लेन्स म्हणतो. तर इथं यंग्सनं काय केलेलं आहे, एक कॉन्व्हेक्स लेन्स ठेवलेले आहे सोर्सच्या समोर. इथं तुम्ही डायग्रॅममध्ये पाहू शकता कॉन्व्हेक्स लेन्स ठेवलेले आहे सोर्सच्या समोर. त्याच्यामुळं काय झालं की सोर्सपासून येताना ज्या वेव्हफ्रंट येत होत्या, हा सोर्स ॲक्च्युली काय आहे, पॉइंट सोर्स आहे. हा सोर्स ॲक्च्युली पॉइंट सोर्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस लाईट ही पॉइंट सोर्सपासून निघते इन द फॉर्म ऑफ वेव्ज, तर ती जी वेव्हफ्रंट असते त्या वेव्हफ्रंटला आपण स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणतो. म्हणजे पॉइंट सोर्सपासून येणाऱ्या ज्या वेव्हफ्रंट आहेत त्या वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट आपण कन्सिडर करतो किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंट असतात. पण हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी यंग्सला रिक्वायर्ड होत्या प्लेन वेव्हफ्रंट. त्याच्यासाठी यंग्सनं काय केलं की कॉन्व्हेक्स लेन्स पॉइंट सोर्सच्या समोर प्लेस केलेले. आणि त्याच्यामुळं काय झालं की येताना ज्या वेव्हफ्रंट आहेत त्या येताना वेव्हफ्रंट इन्सिडंट झालेल्या आहेत कॉन्व्हेक्स लेन्सवरती ॲज ए स्पेरिकल वेव्हफ्रंट. पण ज्यावेळेस लाईट रिफ्रॅक्ट झाली लेन्समधून त्यावेळेस स्पेरिकल वेव्हफ्रंटचं कन्व्हर्जन झालेलं आहे प्लेन वेव्हफ्रंटवरती. मग प्लेन वेव्हफ्रंट आपण दोन पद्धतीनं अचीव करू शकतो. एक तर पॉइंट सोर्स हा आपण इनफायनाईट डिस्टन्सला ठेवू शकतो. जर पॉइंट सोर्स इनफायनाईट डिस्टन्सला ठेवला, उदाहरणार्थ आपण घेतो सनपासून ज्या येणाऱ्या वेव्ज आहेत त्या वेव्ज आपण कन्सिडर करतो ॲज ए प्लेन वेव्हफ्रंट. आणि जर सोर्स हा नियर टू द स्लिट असेल, स्लिट कोणते आहे तर ही घेतलेली आहे आपण स्लिट. जर सोर्स हा स्लिटच्या शेजारी असेल तर आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे असतील तर आपण कॉन्व्हेक्स लेन्स प्लेस करू शकतो. त्याच्यानंतर काय केले, स्लिट म्हणजे काय आहे तर एक आपण काय म्हणूया की कार्डबोर्ड आहे. स्लिट कशा तयार करू शकतो, सपोज फॉर एक्झाम्पल आपल्यापाशी एक बोर्ड आहे, कार्डबोर्ड आपण त्याला म्हणूया. एक कार्डबोर्ड आहे आणि त्या कार्डबोर्डला आपण रेक्टँग्युलर असे दोन होल्स तयार केले. रेक्टँग्युलर्स असे दोन होल्स तयार केले. तर ह्या ज्या दोन होल्स, हे जे दोन होल्स आहेत त्या होल्सला आपण म्हणणार आहोत स्लिट. काही मुलांना वाटतं की स्लिट म्हणजे काय आहे, एक उभी स्केल आहे आणि ती हिथून एकदा कट केली आणि परत S2 ह्या ठिकाणी कट केले. ॲक्च्युली तसं नाही. तर आपल्याला इथं दाखवले डायग्रॅममध्ये त्या पद्धतीने एक आपण कार्डबोर्ड घेतला आणि त्याला दोन रेक्टँग्युलर होल्स तयार केले तर त्या झाल्या स्लिट. आता काय होणार आहे तर ह्या स्लिटवरती वेव्हफ्रंट पडतायत प्लेन वेव्हफ्रंट. आणि ह्या ज्या वेव्हफ्रंट आहेत त्या एका ह्या एकाच सोर्सपासून तयार झालेत. आणि ज्या वेळेस ह्या ज्या वेव्हफ्रंट आहेत ह्या दोन S1 आणि S2 ह्या दोन स्लिटवरती इन्सिडंट होणार आहेत, त्यावेळेस हायजन्स प्रिन्सिपलनुसार ह्या स्लिट S1 आणि S2 पाशी असणारी जी प्लेन वेव्हफ्रंट आहे, S1 आणि S2 हिथं असणारी जी प्लेन वेव्हफ्रंट आहे ही प्लेन वेव्हफ्रंट तर हायजनच्या प्रिन्सिपलनुसार ह्या वेव्हफ्रंट वरील पॉइंट ॲज ए सेकंडरी सोर्स बिहेव करणार आहेत. आणि ते सेकंडरी सोर्स असल्यागत बिहेव करत असतील तर ते सेकंडरी वेव्हलेट्स प्रोपॅगेट करणार आहेत फॉरवर्ड डायरेक्शनला. बिकॉज बॅकवर्ड डायरेक्शनला ह्या ज्या वेव्हलेट्स आहेत ह्या लेस इफेक्टिव्ह आहेत, हे आपण पाहिलेलं आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. तर इथं काय होणार आहे तर S1 आणि S2 इथं प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडंट झाली, बट ह्या
प्लेन वेव्हफ्रंटवरचे सगळे सोर्स ॲक्ट होणार आहेत ॲज ए सेकंडरी सोर्स आणि ते सेकंडरी वेव्हलेट्स इमिट्स करणार आहेत फॉरवर्ड डायरेक्शनला. आणि मग ह्या ज्या वेव्हलेट्स आता ह्या होलमधून ह्या स्लिटमधून ज्यावेळेस वेव्ज बाहेर पडणार आहेत त्या परत ॲज ए स्पेरिकल वेव्ह म्हणून बाहेर येणार आहेत. म्हणजे तिथून पुढं बाहेर पडणाऱ्या वेव्हफ्रंट ह्या स्पेरिकल वेव्हफ्रंट, कारण तो एक स्मॉल किंवा पॉईंट सोर्स झाला आणि आपल्याला माहिती आहे की पॉईंट सोर्सपासून येणाऱ्या ज्या वेव्हजलेट आहेत किंवा वेव्हफ्रंट आहेत त्या स्पेरिकल वेव्हफ्रंट असतात. आणि मग ॲट अ टाइम S1 आणि S2 ह्या दोन्ही स्लिटमधून स्पेरिकल वेव्हफ्रंट बाहेर पडणार आहेत. पण ह्या दोन्ही S1 आणि S2 ह्या दोन्ही स्लिटमधून बाहेर येणाऱ्या वेव्हफ्रंट ह्या इन फेजमध्ये असणार आहेत. आणि जर ह्या वेव्ज इन फेजमध्ये असतील तर क्रेस्टवरती क्रेस्ट आणि ट्रफवरती ट्रफ इन्सिडंट होणार आहे. ओके. आणि मग ज्यावेळेस क्रेस्टवरती क्रेस्ट इन्सिडंट होईल त्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न होईल, किंवा ट्रफवरती ट्रफ इन्सिडंट झाली तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न होईल. पण स्पेसमधील असे काही स्पॉट आपल्याला असे मिळणार आहेत की त्या ठिकाणी क्रेस्टवरती ट्रफसुद्धा इन्सिडंट होते आणि ट्रफवरती क्रेस्टसुद्धा इन्सिडंट होते. आणि असं झालं तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार आहे हे आपल्याला समजले. तर आपण पाहूया की ज्यावेळेस ह्या ज्या लाईट आहे तर आपण पाहूया की ज्यावेळेस S1 आणि S2 ह्या दोन स्लिटमधून स्पेरिकल वेव्हफ्रंट बाहेर पडल्यानंतर इथं परत आपल्याला जे ब्ल्यू कलरचे स्पॉट दाखवलेले आहेत, ब्ल्यू कलरचे स्पॉट, तर ह्या ब्ल्यू कलरच्या स्पॉटवरती आपल्याला असं ऑब्झर्व होतंय की कंटिन्युअस लाईनवरती कंटिन्युअस लाईन इथं परत आपण कन्सिडर काय करूया, ही जी कंटिन्युअस लाईन आहे ही कंटिन्युअस लाईन आहे क्रेस्टसाठी. आणि त्याच्यानंतर ही जी डॉटेड लाईन आहे, डॉटेड लाईन, ही डॉटेड लाईन असणार आहे ट्रफसाठी. मग जर कंटिन्युअस लाईनवरती कंटिन्युअस लाईन इन्सिडंट झाली तर कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न, आणि डॉटेड लाईनवरती डॉटेड लाईन इन्सिडंट झाली तरीसुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आणि ज्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न होणार आहे त्यावेळेस लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार आहे. आणि ज्यावेळेस लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते तो पॉईंट ब्राईट पॉईंट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रूममध्ये एक छोटा बल्ब लावला, त्याच्यानंतर 2 बल्ब लावले, त्याच्यानंतर 3 बल्ब लावले, त्याच्यानंतर असे बल्बची संख्या वाढवत गेलो आणि 10 बल्ब आपण लावले, तर आपल्या रूममध्ये लाईटची इंटेन्सिटी जास्त झाली. आणि जास्त झाली तर आपल्याला ब्राईट ऑब्झर्व होणार आहे, म्हणजे सगळीकडं लाईटच असणार आहे. आणि ज्या ठिकाणी मॅक्झिमम लाईट असते तो पॉईंट आपण कन्सिडर करतो ॲज ए ब्राईट पॉईंट. आणि ज्यावेळेस आपण सगळे बल्ब रूममधील ऑफ करणारे त्यावेळेस तिथं कोणताही सिंगल रे आपल्याला लाईटचा ऑब्झर्व होणार नाही. आणि ज्या ठिकाणी लाईट नसते तिथं डार्क आहे, त्याला आपण म्हणतो डार्कनेस आहे, अंधार झाला, तर तो जो डार्क पॉईंट आहे डार्क पॉईंटला इंटेन्सिटी 0, म्हणजे ज्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी 0 बनते तिथं डार्क पॉईंट असतो. आणि ज्या ठिकाणी इंटेन्सिटी वाढते तो पॉईंट असतो ब्राईट पॉईंट. आता सपोज हिथं आपण काय केलेलं आहे की ही जी स्लिट आहे ही A आणि B स्लिट आहे. ह्या AB स्लिटला आपण S1 आणि S2 ह्या छोट्या 2 स्लिट तयार केलेल्या आहेत. आणि ह्याच्यामधून स्पेरिकल वेव्हफ्रंट बाहेर पडल्या, स्पेरिकल वेव्हफ्रंट बाहेर पडलेले. पण हा जो इंटरफरन्स पॅटर्न तयार झालेला आहे तो जर आपल्याला ऑब्झर्व करायचा असेल तर आपल्याला स्क्रीनची गरज आहे. मग हा जो P आणि Q हा जो भाग आहे ह्याला आपण म्हणणार आहोत स्क्रीन. स्क्रीनचा अर्थ काय की सपोज फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा ह्या डायरेक्शनवरून लाईट येते, तर ही इथून येणारी जी लाईट आहे ही मला समोर ऑब्झर्व होणार नाही. मग येणारी लाईट जर मला ऑब्झर्व करायची असेल तर मी त्या लाईटच्या अगेन्स्ट किंवा लाईटच्या पाथमध्ये एखादा ओपॅक्यू सबस्टन्स ठेवला. ओपॅक्यू म्हणजे ज्याच्यामधून लाईट ट्रान्सफर होत नाही. ओके, त्याला आपण म्हणणार आहे ओपॅक्यू. म्हणजे ही जी स्लिट आपण घेतलेली आहे
एक बी ही स्लिटसुद्धा ओपॅक्यू आहे आणि त्याला दोन आपण रेक्टँग्युलर स्लिट्स तयार केलेत. तर स्क्रीन म्हणजे सुद्धा एक ओपॅक्यू एक कार्डबोर्ड आहे आणि ज्यावेळेस त्याच्यावरती लाईट इन्सिडंट होणार आहे त्यावेळेस आपल्याला लाईट ऑब्झर्व होणार आहे. म्हणजे हा जो इंटरफरन्स पॅटर्न तयार झालेला आहे हा इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला इथं स्पेसमध्ये ऑब्झर्व होणार नाही. त्याला जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला तो स्क्रीनवरती घ्यावा लागेल. मग ज्यावेळेस आपण बल्ब लावला तर आपली जी घराची भिंत आहे आपल्या रूमची जी भिंत आहे ती काय करणार आहे तर ॲक्ट ॲज ए स्क्रीन, ते स्क्रीनचं काम करणार आहे. ओके, मग इथं स्क्रीनवरती जर ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येते की जिथं जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न झाला तिथं इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तर तो जो पॉइंट तयार झालेला आहे तो पॉइंट असणार आहे ब्राईट पॉइंट. त्या पॉइंटला आपण म्हणणार आहोत ब्राईट पॉइंट. आणि जर इंटेन्सिटी मिनिमम कधी होणार आहे जर कंटिन्युअस लाईनवरती डॉटेड लाईन, कंटिन्युअस लाईनवरती डॉटेड लाईन, कंटिन्युअस लाईनवरती डॉटेड लाईन इन्सिडंट झाले असेल तर मिनिमम इंटेन्सिटी. आणि मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे तो पॉइंट कोणता असणार आहे डार्क पॉइंट. आणि जर आपण स्क्रीनवरती ऑब्झर्व केलं तर आपल्याला अल्टरनेट ब्राईट डार्क असे पॉइंट ऑब्झर्व होणार आहेत. आता हा सेंटरचा जो ब्राईट पॉइंट आहे, हा जो सेंटरचा ब्राईट पॉइंट आहे त्या सेंटरच्या ब्राईट पॉइंटला आपण सेंट्रल ब्राईट पॉइंट म्हणतो. ओके, सेंटरचा जो आपल्याला ब्राईट पॉइंट दिसतोय त्याला आपण सेंट्रल ब्राईट पॉइंट म्हणतो. सेंट्रल ब्राईट पॉइंट म्हणणार आहे. आणि ज्यावेळेस इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो किंवा डिफ्रॅक्शन पॅटर्न पाहणार आहोत तर डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सुद्धा जो सेंटरचा पॉइंट असतो तो मॅक्झिमाचा असतो म्हणजे ब्राईट पॉइंट असतो. त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रल ब्राईट पॉइंट. आणि ह्या सेंट्रल ब्राईट पॉइंट नंतर आहे डार्क, त्याच्यानंतर परत आहे ब्राईट पॉइंट, त्याच्यानंतर आहे डार्क. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला काय होणार आहेत अल्टरनेट ब्राईट डार्क पॉइंट ऑब्झर्व होणार आहेत. ज्या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटी डार्क पॉइंट, मॅक्झिमम इंटेन्सिटी ब्राईट पॉइंट आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. त्याच्यानंतर एक अजून महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला ह्या इंटरफरन्स पॅटर्नमध्ये पाहायचा आहे तो म्हणजे आहे फ्रिंज विड्थ. तर फ्रिंज विड्थ कुणाला आपण म्हणतो तर डिस्टन्स बिटवीन, पहा आपल्याला फ्रिंज विड्थ आपण कुणाला म्हणतो तर डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह ब्राईट ऑर डार्क पॉइंट त्याला आपण म्हणणार आहोत. ओके, आता सपोज हा आहे ब्राईट पॉइंट आणि हा एक आहे ब्राईट पॉइंट. तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ह्याला आपण म्हणणार आहोत फ्रिंज विड्थ. ह्याला आपण म्हणणार आहोत फ्रिंज विड्थ. किंवा दोन डार्क पॉईंटमधील, हा एक डार्क पॉईंट आहे, हा एक डार्क पॉईंट आहे, तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ह्याला आपण म्हणणार आहोत फ्रिंज विड्थ. ओके, तर आता हा झाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ह्याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता, लिहू शकता. आता ह्याचा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा जो मॅथमॅटिकल पार्ट आहे किंवा जी ॲनालिटिकल ट्रीटमेंट आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड बरोबर शेअरसुद्धा करू शकता. थँक्यू.